सर्व महापुरुषांचं अभिवंदन करून बोलतो त्याचं मराठी नाव फाउंडेशन आणि समृद्धी जीवन फाउंडेशन खंडारे साहेब आणि युके साहेब दोन्ही खूप मेहनत घेऊन आणि त्यांची टीम यांनी मेहनत घेऊन एक जे जयंती सीझन स्टार्ट होत आहे आणि त्यामध्ये ऑलमोस्ट सर्वात महत्वाची जे आमची प्रशासनसाठी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटसाठी आणि सर्व नांदेडकर साठी एक महत्वाचा दिवस असतो 14 एप्रिल त्या दिवशीची जी जयंती आपण साजरा करतो आणि स्पेशली त्यामध्ये जे मिरवणूक ची जे पद्धत आहे त्याबद्दल एक इंट्रोस्पेक्शन आणि कसा केली पाहिजे, मागच्या वेळी काय चांगला होता, यावेळी आपण अजून काय करू शकतो यासाठी जे एक डिस्कशन ची सुरुवात आज झालेली आहे मला वाटतो. आणि हा सुरुवात आपण असंच सतत अजून काही ऑफिसेस मध्ये घेऊ, पण स्ट्रीट्स मध्ये कॉलनीज मध्ये जाऊन सुद्धा हा डिस्कशन आम्हाला घेऊन जायला लागेल. आणि त्यासाठी जे आहे आज एक चांगली सुरुवात मला वाटतं झालेली आहे डिस्कशनची या वर्षीची. मागच्या वेळेचे मिरवणूक मध्ये जे उत्कृष्ट 3 मिरवणूक होता ज्यामध्ये की चांगला सोशल मेसेज तसेच जे एक आपण नेहमी सांगतो की डीजे मुक्त जयंती करण्याची जी गरज आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी एक पॅरामीटर्स डिसाइड करून काही त्यांची निकष क्रायटेरिया काय काय आहे. तसेच आपण बघितला इथे ज्युरी सारखा ज्यामध्ये एक्झामिनर्स आहे खूप अनुभवी, त्यांनी एक त्यांची निकष क्रायटेरिया मध्ये 3 उत्कृष्ट जयंतीची सिलेक्शन केलेली आहे, मिरवणूक जयंती मंडळची सिलेक्शन केलेली आहे. आणि त्यामध्ये देखावा असतो, त्यामध्ये सोशल मेसेज असतो, त्यामध्ये जे इनफॅक्ट महापुरुषांच्या काय शिकवण आहे, काय लर्निंग आहे, लाईफ लॉंग लर्निंग त्याबद्दल सुद्धा मिरवणूक मध्ये असतो. आता जे एक विषय आहे की आपण जयंती जे साजरा करतो, मला वाटतो की जयंती साजरा करण्याचे 2-3 मेन उद्देश असतात. एक की आपण एक संघटित येऊन त्या दिवशी पूर्ण कॉलनीचे लोक, मोहल्ल्याचे लोक एक सोबत येऊन काहीतरी चांगल्या गोष्टी करायच्या. एक संघटित होण्याचा सुद्धा एक मीडियम आहे जयंती. जसं आपण 3 गोष्टी सांगतो की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघटित होण्यासाठी सुद्धा एक मीडियम आहे ते आपण जयंती साजरा करतो. दुसरा मीडियम काय आहे, कशासाठी आपण जयंती साजरा करतो, की जे शिकवण आहे, आदर्श आहे महापुरुषांची लाईफ, त्यांची बॉडी ऑफ वर्क, त्यांची जे शिकवण आहे आपण नेक्स्ट जनरेशन पुढची पिढी स्पेशली तरुण मध्ये हा एक शिकवण आपण घेऊन जाऊ, त्यासाठी सुद्धा आपण जयंती साजरा करतो. थर्ड जे ज्यामध्ये आमचे जास्त फोर्स आहे की सेलिब्रेशन. जयंती आहे तो 100% सेलिब्रेशन किंवा उत्साह असलीच पाहिजे. पण फर्स्ट 2 आपण विसरून जातो मोस्टली. जसा खंडारे साहेबांनी सांगितलं की अगोदर होता की आम्हाला लेझिम पथक करायचे आहे, काही दिखावा करायचे आहे, तो समाजचे सर्व लोक, कॉलनीचे सर्व लोक, वेगवेगळ्या धर्म जातीचे लोक येऊन काहीतरी आम्हाला उपक्रम करायचे आहे. पण आता काय आहे, आम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, आम्ही डीजे कुठली तरी बुक करणार आणि आमची जयंतीची नियोजन संपली होती. डीजे येईल, ते काहीतरी बजावणार, साऊंड येणार आणि आमची जयंतीमध्ये तेच एक नियोजन राहणार. ते संघटित होणे किंवा एक सोबत येण्याचे जे उपक्रम आहे ते कुठेतरी मागे पडतो आणि आम्ही फक्त किती मोठा डीजे आपण घेऊन येणार, काय नाव आहे, सोशल मीडियावर काय रील्स टाकणार, हाचवर जर आपण जास्त फोकस करणार, ते संघटित होण्याचा जे एक मीडियम होता आमची जयंती, हा कुठेतरी मागे पडतो. दुसरा गोष्टी जे आपण पर्पस आहे जयंतीची की आदर्श, काही आयडियल्स आम्ही नवीन जनरेशन तरुण मध्ये देण्याची. पण मला असा वाटतो की जयंतीमध्ये कुठेतरी पूर्ण जयंती स्पेशली दुपार आणि संध्याकाळची जी वेळ आहे त्यामध्ये पूर्ण जयंती हायजॅक होऊन जातो. हायजॅक कोण करतो,
तेच 4-5-10 लोक जे डीजे येण्यासाठी खूप प्रयत्न केला, पैसे गोळा केला त्यांनी, आणि आता डीजे वर जाऊन काहीतरी नशे सुद्धा करून त्यामध्ये काही लोक, आणि ते धिंगाणा करणे, डान्स करणे, एक दुसरे डीजे मध्ये कॉम्पीट करणे, कोण डीजेचा जास्त कर्कश आवाज आहे, ते अशा पद्धतीच्या जर आपण करणार ते काय आपण मेसेज आणि काय तरुण पिढीला शिकवण देणार. तो हा दुसरा आहे. तिसरा, सेलिब्रेशन ठीक आहे, आपण उत्साह करणार पण उपद्रव करणार नाही. उपद्रव म्हणजे की गल्लीमध्ये जाऊन कोणीतरी त्यामध्ये खंजर घेऊन येतो. जसा खंडारे साहेबांनी सांगितलंय की प्रत्येक जयंतीची वेळी प्रत्येक वर्षी आम्ही बघतो पोलीस डिपार्टमेंट मध्ये की कुठेतरी एक ना दोन सिरियस क्राईम, ज्यामध्ये मर्डर सुद्धा किंवा सिरियस ऍक्सिडेंट आम्हाला दर जयंतीमध्ये, फक्त 14 एप्रिलच्या विषय नाही, दुसऱ्या जयंतीमध्ये सुद्धा असा मोठा क्राईम दिसतो. मागच्या वेळी एक रेल्वे, जे आमचे एसटी ओव्हरब्रिज आहे तिथेच रेल्वे पटरीवर जयंती जस्ट संपला आणि 10 वाजता आम्हाला माहिती भेटला की तिथे एक बॉडी खंजर ठोकून एक मर्डर झालेला आहे. त्यांचे मागच्या वर्षी असेच एक, जसा सिडको आमचे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दमध्ये एक मर्डर झाला आणि सकाळी आम्हाला बॉडी सापडली. त्याच वर्षी ऍक्सिडेंट, एक इथे इलेक्ट्रिक पोल डिवायडर वर काहीतरी करंट लागला किंवा दुसऱ्या ऍक्सिडेंट मध्ये एक डेथ झाली. असा जे दुर्दैवी इन्सिडेंट आहे जयंती मध्ये, जे साइड इफेक्ट्स आहेत, डीजे असो किंवा अनकंट्रोल्ड काहीतरी मुवमेंट, ज्यामध्ये की कोणाला कंट्रोल, काही कंट्रोल नाही. पोलीस डिपार्टमेंट आम्ही आजूबाजू बघतो की ठीक आहे इथे प्रॉब्लेम होणार नाही, पण मध्ये काय चाललेला आहे, कोण मागच्या दुश्मनी, मागच्या राग काढून जयंतीचा गैरवापर करणार, हा कोणी कंट्रोल त्या गर्दीमध्ये किंवा डीजेच्या माहोलमध्ये करू शकत नाही. हा पण एक विचार करायला लागेल की जे उत्साह आहे किंवा उत्साह जे हळूहळू उपद्रव मध्ये कन्व्हर्ट होतो ते किती योग्य आहे, हा पण एक विचार करायला लागेल. जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासन जबरदस्ती करत नाही, आम्ही भावनाचा आदर करतो. प्रत्येक जयंतीमध्ये उत्साह किंवा एक श्रद्धाची भावना आहे, पण हा भावनाचा म्हणजे बहाणा घेऊन जर आपण काही उपद्रव करणार तर हा पोलीस प्रशासन सुद्धा टॉलरेट किंवा ऍक्सेप्ट करणार नाही. त्यासाठी आमचे प्रयत्न असतो की जयंती जे 2-3 पर्पज, उद्देश आपण डिस्कशन केला, ते उद्देश साध्य झाली पाहिजे. ते जे नवीन जनरेशन किंवा तरुण पिढीमध्ये चांगली एक मेसेज, एक आदर्श गेला पाहिजे. त्यासाठी मागच्या वेळी सुद्धा जिल्हा प्रशासन आणि नांदेड जिल्हा पोलीसने स्पेशली 18 तास सतत एक जे स्टडी ठेवला होता. यावेळी सुद्धा आपण अजून जास्त प्रयत्नात आहोत की अजून जास्त ठिकाणी आणि अजून जास्त चांगला ऑर्गनाइज करून आपण यावेळी सुद्धा ठेवू. पण जोपर्यंत मला वाटतो की हा सर्व जयंतीमध्ये सर्व लोकांचे किंवा सगळ्यांचे हा प्रॉब्लेम नाही, काही 5% किंवा अजून कमी लोक जे जयंती हायजॅक करतो त्यांच्यावर आम्हाला अंकुश ठेवायचे आहे. त्यासाठी जे 90% लोक जे चांगले लोक आहेत त्यांना थोडासा स्ट्रॉंग भूमिका घ्यायला लागेल. माझे आव्हान, अपील राहणार की जे समाजमध्ये, कॉलनीमध्ये चांगले लोक आहेत, जे अदरवाइज साइलेंट असतो की ठीक है बच्चों को करने दो तो कौन इनके मुंह लगे, ऐसा विषय रहता की काहीतरी प्रॉब्लेम करणार, आमचेच अंगवर येणार म्हणून आपण गप्प बसतो. पण थोडासा एक स्ट्रॉंग भूमिका घ्यायला लागेल आणि त्यासाठी पोलीस प्रशासन किंवा प्रशासन तुमच्या सोबत राहणार. जर असा काही कोणी अननेसेसरली कॉलनीमध्ये प्रॉब्लेम करत आहे, जयंतीच्या नावाखाली काहीतरी उपद्रव करण्याची त्यांची मानसिकता आहे, तर त्यासाठी आम्ही तयार आहोत आणि त्यासाठी जे चांगले लोक आहेत त्यांना स्ट्रॉंग भूमिका घ्यायला लागेल. तसेच आता महानगरपालिकाची मॅडम इलेक्शन वगैरे झाला, प्रत्येक कॉलनीमध्ये नगरसेवक सुद्धा आलेला आहे. मी पण आवाहन करणार जिल्हा प्रशासन आणि पर्सनली सुद्धा की आता नगरसेवकला सुद्धा एक जे मॅच्युअर्ड भूमिका घ्यायची गरज आहे. फक्त क्राउडची वेव मध्ये बने कि क्राउड ऐसा बोल रहा, 10 युवा ऐसे बोल रहे तो उसी में हाँ मिलाए, हा मला वाटतो कुठेतरी
योग्य लिडरशिप नाही. जर आपण चांगली त्यांना भूमिका घेणार नाही, तो लीडर्सचे मतलब असतो लीडर्स, चांगली लिडरशिप तरी तुम्हाला स्ट्रॉंग भूमिका. जर हा थोडासा अनपॉप्युलर आहे तरी सुद्धा एक स्ट्रॉंग भूमिका लीडर्सला घ्यायला लागतो जर तुम्हाला मोठा लीडर व्हायचे आहे. तो अनपॉप्युलर आहे, लोकांना बरं वाटणार नाही, पण तरी सुद्धा मला जे योग्य डिसिजन आहे ते घ्यायला लागतो. तर मी नगरसेवक सुद्धा आमचे मित्रच आहे, बरेच नगरसेवक, त्यांना मी कॉपरेट करण्यासाठी अपील करणार, त्यांच्यासोबत मीटिंग पण करणार. ऑलरेडी प्रयत्न चालू आहे. आणि असेच जर आमचे समाजचेच लोक स्वतः एक चांगली भूमिका घेऊन, लिडरशिप घेऊन जर पुढे येतील तर आमचे पोलीस प्रशासनचे काम आपोआप सोपा होणार. आणि जनतेचे जे खरंच एक प्रतिमा आहे, जे खरंच उद्देश आहे, मला वाटतो साध्य होणार. यावेळी सुद्धा आम्ही बरेच मीटिंग घेण्याची नियोजन केलेलं आहे की प्रत्येक मेन कॉलनीज मध्ये जाऊन पोलीस डिपार्टमेंट तसेच काही खंडारे साहेब सारखा किंवा आमचे पत्रकार जे मंडळी आहेत त्यांना सोबत घेऊन, काही नगरसेवकला सोबत घेऊन, काही जे चांगला एज्युकेशन मध्ये लोक आहेत, प्रोफेसर्स, टीचर्स, आमचे काही चांगले आयडियल्स सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत जे युपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये, त्यांना घेऊन आम्ही समाज समोर जाणार की आपण कोण गोष्टीच्या आयडियल्स घेतो. काही भाई किंवा दादा जे खूप चैन घेऊन फिरतो गल्लेमध्ये, मोठा मोठा गोल्डन चैन, किंवा जे खरंच एमपीएससी युपीएससी मध्ये सिलेक्ट होत आहे, किंवा उद्योग मध्ये चांगला काम करत आहे, किंवा टीचिंग मध्ये चांगला प्रोफेसर डॉक्टर्स आहे, त्यांची आदर्श घेऊन आपण जयंती साजरा करणार किंवा काही नियोजन करणार त्या दिवशी. जसं खंडारे साहेबांनी सांगितलंय की बौद्ध विहारची इम्प्रुव्हमेंट असो, लायब्ररी असू शकतो, वाचनालय असू शकतो, किंवा स्टुडंट्सला दत्तक घेणे, असा जर काहीतरी आपण नियोजन करू, मला वाटतो हा एक आदर्श जयंती आणि हा सतत चाललेवाला प्रोग्राम राहणार. त्यासाठी आमची पर्सनली बरेच वेळी हा भूमिका असतो की आपण थोडासा प्रत्येक जयंतीमध्ये डीजे मुक्त करा, डीजे मुक्त करा. आपण डीजे राहणार तरी सुद्धा बंदोबस्त देणारच आणि काही आम्हाला प्रॉब्लेम नाही, आमचे कामच आहे. पण माझी पर्सनली भूमिका आहे की डीजे मुळे आमची जयंतीचे जे स्वरूप आहे थोडासा बिघडलेला आहे आणि त्यामध्ये इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. परत एक बात, असा नियोजन आपण केलेला, असा सुरुवात आज झाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जे उत्कृष्ट जयंती मंडळ आहे, यावेळी 3 आहे, मला वाटतो की असंच जर आपण सोशल लेवलवर, कम्युनिटी लेवलवर डिस्कशन चालू ठेवणार तो तुम्हाला खूप, ज्युरीला खूप अवघड होईल की चांगला, इतके तुमच्याकडे कॉम्पिटिशन होईल की सर्व चांगला देखावा ठेवणार, डीजे मुक्त राहणार. तो त्यासाठी आपण जास्त प्रयत्न करू. पोलीस डिपार्टमेंट कडून सुद्धा आम्ही ऑलरेडी नियोजन केलेलं आहे, मीटिंग घेऊन कम्युनिटी लेवलवर सुद्धा मीटिंग घेण्याची. आणि आम्ही पण प्रयत्न करणार की चांगले देखावा, चांगले वेगळी पथक, चांगले पथक आणि डीजे फ्री. स्पेशली हा प्लाझ्माचे जे आहे फार हेल्थ प्रॉब्लेम आणि सोशल प्रॉब्लेम आहे, असा सर्व इश्यूज वर आपण डिस्कशन करणार. परत एक बार मला बोलावल्याबद्दल आम्ही थोडा जास्त वेळ घेतला, कारण की हा जे सब्जेक्ट आहे माझा पर्सनली क्लोज सब्जेक्ट आहे, म्हणून मी थोडा जास्त आमचे स्पीच लांबवला. पण आपण जास्त यावेळी अजून जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतो आणि नक्कीच आपण यावर अजून जास्त फोकस करू. परत एक बार महापौर मॅडम खूप खूप धन्यवाद आणि सर्व ऑर्गनायझर्स, आपण वेळ दिला, मला अपॉर्च्युनिटी, संधी दिला बोलण्याबद्दल, त्याबद्दल खूप खूप थँक्यू.